श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला जर असं वाटत असेल की आता काहीच उरलं नाही, आता सगळं संपलं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज स्वामी समर्थ तुम्हाला एक असा संदेश देणार आहेत जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामी समर्थांचा असा संदेश मिळेल जो तुमच्या आयुष्यातील अडचणी, दुःख आणि टेन्शन दूर करण्यासाठी मदत करेल. जर तुम्ही सध्या कठीण काळातून जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुमच्या मनात काहीतरी वेदना आहेत, काहीतरी असं आहे जे तुम्हाला आतून तोडत आहे. कदाचित तुमच्यावर अन्याय झाला असेल किंवा तुमच्या आयुष्यातलं सगळं उलटसुलट झालेलं असेल किंवा तुमचं आयुष्य उलट चाललं असेल किंवा तुम्ही खूप प्रयत्न करूनही थकला असाल. पण आज स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहेत, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द फक्त ऐकण्यासाठी नाहीत, हे शब्द तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी आहेत. अडचण म्हणजे शेवट नाही. तुमच्या आयुष्यात सध्या जे काही चाललेलं आहे ते कायमचं नाही. वादळ कितीही मोठं असलं ते कायमचं राहत नाही. स्वामी सांगतात, ही परीक्षा आहे, ही शिक्षा नाही. तुम्ही तुटलेले नाहीत, फक्त थकलेले आहात. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही संपलात, पण खरं सांगायचं तर तुम्ही हरलेले नाहीत, तुम्ही तुटलेले नाहीत. तुम्ही फक्त थकलेले आहात आणि थकवा हा कायमचा नसतो. अंधार संपणारच आहे. आज तुमच्या आयुष्यात अंधार आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अंधार कधीच कायम राहत नाही. जशी रात्र संपते तसंच तुमचं दुःखसुद्धा संपणार आहे. देव तुमच्यासोबत आहे. जेव्हा सगळे सोडून जातात तेव्हा एकच शक्ती तुमच्यासोबत असते. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा तू एकटा नाहीस, तुझ्यासोबत त्यांची कृपा आहे. अजून एक प्रयत्न कर. कदाचित तुला हार मानावीशी वाटत असेल, पण एक प्रयत्न अजून कर, एक पाऊल अजून टाक. कारण यश कदाचित फक्त एक पाऊल दूर असेल. डोळे बंद कर आणि मनात एकच गोष्ट बोल, स्वामी मला ताकद द्या. तुम्हाला जाणवेल एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच शांतता. आजचा दिवस कदाचित तुझ्यासाठी कठीण असेल. मनात चिंता आहे, परिस्थिती ताण देत आहे आणि सगळं काही आपल्या विरुद्ध चाललेलं आहे असं वाटत असेल. पण अशा वेळीच स्वामी समर्थांचे शब्द आपल्याला उभा करत असतात. कारण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, तर एक शक्ती आहे, एक विश्वास आहे आणि आज तुला हाच विश्वास धरून पुढे जायचं आहे. अडचण म्हणजे शेवट नाही, तर ती सुरुवात असते. तू ज्या परिस्थितीत आहेस ती परिस्थिती कायमची राहणार नाही. प्रत्येक वादळ काही वेळासाठीच येतं. स्वामी समर्थ सांगतात, बाळा जीवनात येणाऱ्या अडचणी म्हणजे आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येणारी परीक्षा आहे. आज जे दुखतंय ते उद्या तुला शिकवणार आहे. आज जे हरवल्यासारखं वाटतंय ते उद्या तुला सापडणार आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामागे काहीतरी मोठं कारण आहे. त्यामुळे अडचणीकडे समस्या म्हणून नाही, तर संधी म्हणून बघायला शिक. स्वतःवर विश्वास ठेव. आज सगळे सोडून गेले तरी एक गोष्ट कायम तुझ्याजवळ आहे, तुझा स्वतःवरचा विश्वास. स्वामी समर्थ सांगतात, बाळा ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे शक्ती आहे. तुला कदाचित वाटत असेल की मी काही करू शकत नाही, पण खरं सांगायचं तर तू आधीही खूप कठीण प्रसंगातून बाहेर आलेला आहेस. मग आज का नाही? तू कमजोर नाहीस, तू तुटलेला पण नाहीस, तू फक्त थकलेला आहेस आणि थकवा हा कायमचा नसतो. अंधार जितका गडद असतो, प्रकाश तितकाच जवळ असतो. जीवनात काही वेळा इतका अंधार असतो की पुढचा रस्ता दिसतच नाही. पण स्वामी सांगत असतात, अंधार कधीच कायम राहत नाही.
जसं रात्र संपली की सकाळ येते, तसंच दुःख संपलं की आनंद येत असतो. आज तुझ्या आयुष्यात अंधार आहे, म्हणजेच प्रकाश खूप जवळ आलेला आहे. फक्त एक पाऊल अजून टाक, एक प्रयत्न अजून कर, हार मानू नकोस. जे घडते ते तुझ्या भल्यासाठीच घडते. कधी कधी आपण विचार करतो, हे माझ्याबरोबरच का असं घडतंय? पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, जे घडते ते तुझ्या भल्यासाठीच आहे. आता तुला समजणार नाही, पण काही काळानंतर तू मागे वळून बघशील ना, तेव्हा म्हणशील, देवा, तू जे केलंस ते योग्यच केलंस. कधी कधी काही गोष्टी तुटतात, कारण त्यापेक्षा चांगल्या गोष्टी तुझ्यासाठी तयार होतच असतात. शांत राहा, वेळ हा बदलत असतो. आता तुझ्या मनात खूप विचार चालू असतील, भीती, चिंता, दुःख. पण स्वामी सांगतात, बाळा, शांत राहा, सर्व ठीक होईल. वेळ कधीच एकसारखी राहत नाही. वाईट काळ आला आहे म्हणजे तो जाईलच. तू फक्त स्वतःला सांभाळ, तुझ्या मनाला शांत ठेव आणि विश्वास ठेव. बदल नक्की होईल. प्रयत्न सोडू नकोस. अडचणी आल्या की आपण प्रयत्न करायचं थांबवतो, पण याच वेळी प्रयत्न करायचे असतात. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, कर्म करत राहा, फलाची चिंता करू नकोस. तू जे काही करत आहेस ते करत राहा. आज परिणाम दिसत नाहीत म्हणून उद्या येणार नाही असं होत नाही ना. प्रयत्न कधीच वाया जात नाहीत, ते कधी ना कधी फळ देतातच. तुझ्यात खूप ताकद आहे, पण तू ओळखायला शिक. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप कमजोर आहोत, पण खरं म्हणजे तुझ्यात खूप मोठी ताकद आहे. तू इतकं सहन केलंय, इतकं झेललंय, मग आता का नाही? स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात, तू स्वतःला ओळख, तुझ्यातील शक्ती जागव. तू जे समजतोस त्यापेक्षा खूप जास्त सक्षम आहेस. देवावर विश्वास ठेव. जेव्हा सगळं हाताबाहेर जातं तेव्हा एकच गोष्ट काम करते, विश्वास. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, मी तुझ्यासोबत आहे. तू एकटा नाहीस. तुझ्यासोबत एक शक्ती आहे जी तुला पडू देणार नाही. तू फक्त मनापासून त्यांना हाक मार, त्यांच्यावर विश्वास ठेव. स्वतःला वेळ द्यायला शिक. तू खूप काही सहन करत आहेस, त्यामुळे स्वतःला थोडा वेळ दे. थोडं शांत बस, मनाशी बोल, स्वतःला समजाव. तू मशीन नाहीस, तुला सुद्धा विश्रांतीची गरज आहे. तुला विश्रांती हवी आहे ना? उद्या नक्की चांगला असेल. आजचा दिवस वाईट असेल, पण उद्या तसाच असेल असं नाही ना. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, उद्या नक्की चांगलं असेल. तू आजचा दिवस पार कर, तुला उद्या नवीन संधी मिळेल. तू सध्या खूप अडचणीत आहेस हे मला कळतंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हा तुझा शेवट नाही. ही फक्त एक फेज आहे. तू यातून नक्की बाहेर पडशील. स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत. तुझ्या प्रत्येक अश्रूंची त्यांना जाणीव आहे आणि तुला योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतील. फक्त हार मानू नकोस. स्वतःला सांग, मी मजबूत आहे, मी हे करू शकतो आणि माझं आयुष्य बदलणारच आहे. आज तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती तुमची अंतिम कथा अजिबात नाही. ही फक्त एक अध्याय आहे. आणि लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलणारच, कारण स्वामी तुमच्यासोबत आहेत. तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला आज या शब्दांची सर्वात जास्त गरज आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.